आता मात्र आपण वळणार आहोत मैदानाकडे, कारण आपल्याकडे वेळ फार अपुरा आहे. 6 वाजायला फक्त 20 मिनिटे शिल्लक आहेत. 3 षटकांचा सामना असेल. एक फलंदाज आपण एक्स्ट्रा पाठवायचा आहे. AB ग्रुप अलिबाग, आपल्याला विनंती असेल की आपला एक फलंदाज आणखी पाठवा मैदानावरती. सलामी जोडी मैदानावरती पंकज जाधव आणि प्रथमेश म्हात्रे उर्फ पिट्टू. त्याचप्रमाणे सुमेध पत्रे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. हॅलो. गावदेवी अंदोशी शिवम 11, विपक्ष AB ग्रुप अलिबाग. नाणेफेकीचा कौल हा शुभम 11 आई गावदेवी अंदोशी या संघानं नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि AB ग्रुप अलिबाग या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तो चलिए दोस्तों, मैच इज ऑन. प्रीतम बारी. अली रे आली, आता तुझी बारी आली. प्रीतम बारी पहला ओवर लेके आए हैं. राइट आर्म ओवर द विकेट. पंकज जाधव सामने. मानो यहां पे ये लीजिए पहली गेंद, उसे खेला काउ कॉर्नर की दिशा में, मगर गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए. टिकटॉक पे सबसे ज्यादा जो गाना प्रचलित है वो गाना हमारे डीजे मास्टर सुनाते हुए. प्रीतम बारी की पहली गेंद और उसे खेल दिया था काउ कॉर्नर की दिशा में 4 रनों के लिए. और देखिए प्रेक्षक और प्रेक्षक तालियां बजाते हुए, सीटियां बजाते हुए, पिपाणी बजाते हुए प्रीतम बारी फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पे. राइट आर्म ओवर द विकेट. बहुत ही बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर ललचाया था. टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी कट होती हुई बल्लेबाज से दूर जाती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में. खड़े खड़े खेलने की कोशिश की थी, ताकत से प्रहार किया था, मगर गेंद की पिच तक नहीं पहुंच पाए थे पंकज जाधव. प्रीतम बारी का सुप्रीमो ट्रॉफी मुझे आज भी याद है. हॅलो. सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, ज्या रोडवरती बाईक पार्क केल्या त्या काढायच्या आहेत, कारण त्या ठिकाणी मान्यवर मंडळींच्या गाड्या यायला सुरुवात झालेली आहे. विनंती करतो लगेच आपण त्या ठिकाणी जाऊन आपल्या बाईक काढायच्या आहेत. पहली गेंद के ऊपर चौका जरूर लगाया था पंकज जाधव ने, मगर लगातार 2 गेंदें उन्हें खामोश रखने में कामयाब होते हुए प्रीतम बारी. जी हां, इस मरतबा बिहाइंड द विकेट खेला है, जरूर पुल कर दिया था और ये पुल सक्सेसफुल होता हुआ गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए. कभी तेरी बारी तो मेरी, कभी मेरी बारी. बहुत ही बढ़िया ये बैटल, ये द्वंद्व चलता हुआ. इस बीच उल्टे हाथ से खेलने की कोशिश की और काफी हद तक सफल भी रहे. गेंद बॉलर के सर के ऊपर से लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से निकल गई. 4 रनों के लिए.
पहले ओवर में प्रीतम बारी जैसे गेंदबाज के ऊपर आक्रमण की धार को तेज कर दिया है पंकज जाधव ने, और पंकज जाधव यहां पे अपनी बल्लेबाजी का जौहर दिखाते हुए इस मर्तबा यॉर्क करने की कोशिश की थी, उसे जड़ से खोद कर निकाला था, कारपेट के सहारे उसे खेल दिया था लॉन्ग ऑन की दिशा में जहां पे मयूर वाघमारे मौजूद थे। बहुत ही अच्छी फील्डिंग और इसी वजह से 1 रन का इजाफा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में वृद्धि होकर रनों की संख्या जहां पहुंची है 13 रन बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। एबी ग्रुप टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए 6 गेंदों का सामना किया है पंकज जाधव ने। अपने टीम के लिए 13 के योगदान पर खेल रहे हैं 3 चौकों की सहायता से। नए गेंदबाज आए हैं मयूर वाघमारे, मैन फ्रॉम देवद। ये बहुत ही एक छोटा सा गांव है, मगर एक छोटे से गांव से इस खिलाड़ी ने बहुत बड़ी ऊंचाई हासिल की है, बहुत बड़ा मकाम हासिल किया है। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में, टेनिस क्रिकेट में अर्थात 10PL में भी उन्होंने शिरकत की थी। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया था और अक्सर रायगढ़ बनाम ठाणे, रायगढ़ बनाम पुणे इस टीम में हमें नजर आते हैं। ओह, ये देखिए खासियत मयूर वाघमारे की, पहली गेंद जड़ में परफेक्ट यॉर्कर और खंबा उखाड़ दिया पंकज जाधव का। पंकज जाधव बैक टू दी पैवेलियन। एबी ग्रुप अलीबाग की जानिब से नए बल्लेबाज फाइटर जेट अर्थात योगेश पेंडकर महाड़ से बिलोंग करते हैं, मगर आज पूरे देश में इस खिलाड़ी को टेनिस क्रिकेट का चाहने वाला, टेनिस क्रिकेट को चाहने वाला ऐसा एक भी आपको इंसान नहीं मिलेगा जो इसे नहीं जानता हो। बहुत ही चर्चित, सुपरिचित ऐसा ये खिलाड़ी। मयूर की अगली गेंद, जी हाँ, इस मतलब देखिए इम्प्रोवाइजेशन, पहले ही मन बना लिया था इस तरह से खेलने का, मगर शॉर्ट थर्ड मैन की दिशा में फील्डर तैनात थे, चौकन्ने थे, चुस्त और फुर्तीले थे, बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को फील्ड करने में कामयाब होते हुए, और इसी वजह से बल्लेबाज योगेश को एकमात्र रन पर संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 14 रन। दूसरा ओवर प्रगति पर 3 ओवर का ये मुकाबला। मयूर वाघमारे अपने इंजीनियरिंग दिमाग का इस्तेमाल करते हुए, देखिए इन खिलाड़ियों से निशान सीख सकते हैं बहुत कुछ, क्योंकि मयूर वाघमारे भी इंजीनियर है और योगेश पेंडकर भी इंजीनियर है। पढ़ाई करते करते उन्होंने यहां पे क्रिकेट के मैदान भी काबिज कर लिए हैं। इस बीच ऑफ स्टंप के बाहर ललचाया था पिट्टू को, बहुत ही जबरदस्त गेंद, फिर से एक बार फुलर लेन की डिलीवरी थी, यॉर्क करने का प्रयास था, ब्लॉक किया था और खड़े खड़े खेलने की कोशिश में नाकाम रहे पिट्टू। फिर से एक बार देखिए उसी स्लॉट में डालने की कोशिश की, एक सेफ जोन कहा जाता है इस मतलब बहुत ही अच्छी फील्डिंग मैं कहूंगा, क्योंकि थोड़ा सा फंबल हुए थे आउटफील्ड के कारण, मगर अपने आप को संभाला और उस गेंद को वहां पे रोकने में कामयाब होते हुए, वरना ये 4 रन भी हासिल हो सकते थे। दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को आगे बढ़ाते हुए 16 रन, 16 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। दूसरा ओवर प्रगति पर मयूर, फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, इस मरतबा घूमती हुई गेंद फंस गए जाल में और इसी के साथ लॉन्ग ऑफ की दिशा में एक आसान सा कैच। डीजे मास्टर का प्रेजेंस ऑफ माइंड देखिए, डीजे मास्टर की लगन देखिए, और हम सभी का आज उन्होंने पूरे दिन भर मनोरंजन किया है। नए बल्लेबाज इस बीच लास्ट मैच के हीरो। ओहो, कमाल की गेंद, लाजवाब गेंद,
अंपायर जी का कहना लेग स्टंप पर यह गेंद थी और रनआउट का खतरा मंडराता हुआ। रिव्यू आपको नहीं मिलेगा, ऑनफील्ड अंपायर का जो डिसीजन होगा उसे ही सर आंखों पर आपको रखना होगा। इसी के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 रन दोनों भी बल्लेबाजों ने बहुत ही चतुराई के साथ रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए मुकम्मल कर लिया और रनों की संख्या को पहुंचा दिया है 18 पर। पहले ओवर में 13 रन खर्च किए थे प्रीतम बारी ने। दूसरे ओवर में मयूर ने क्या कमाल की वापसी की है, लाजवाब गेंदबाजी का नजराना पेश किया है अपनी टीम के लिए। मात्र 5 रन खर्च किए हैं, बड़े बड़े बल्लेबाज उनके सामने थे मगर टस से मस नहीं हुए। इस बीच नए गेंदबाज मुस्तकीम मुकादम, मैन फ्रॉम खैरा, तहसील रोहा से बिलोंग करने वाला यह खिलाड़ी एक छोटे से गांव से बिलोंग करता है मगर ऊपर वाले ने बहुत ही अच्छी हाइट से नवाजा है। उस हाइट का पूरी तरीके से इस्तेमाल करते हैं और हाई आर्म एक्शन के जरिए से बल्लेबाजों को आश्चर्यचकित और अचंभित करने में नहीं छोड़ते। मुआयना करते हुए कि किस तरह से यहाँ पे फील्ड सजी है। लास्ट मैच के हीरो निखिल पारवे, जिन्होंने सामने वाले टीम के कबूतर अर्थात पारवे उड़ा दिए थे, वही पारवे। ओहो, ये देखिए, ये है क्लासिकल गेंदबाजी। कलात्मकता किसे कहते हैं, टैलेंट किसे कहते हैं। गेंदबाजी की कला बहुत ही मुश्किल होती है मगर उस मुश्किल कला को उन्होंने बखूबी समझ लिया है। क्या कमाल का ये खिलाड़ी है। हालांकि इस खिलाड़ी के ऊपर एक अनोखा रिकॉर्ड भी है। बल्लेबाजी करते हुए उन्होंने 6 गेंदों में 6 छक्के भी लगाए हैं, तो ये एक ऐसा ऑलराउंडर है। हालांकि बल्लेबाजी करते हुए हमने नहीं देखा आज इस मैदान पर मैंने, मगर जरूर इस बल्लेबाज को देखा है। और इस बीच देखिए आसानी के साथ लगन की दिशा में पकड़े गए निखिल पारवे बैक टू दी पैवेलियन। पर लग चुके हैं। एक छोटा सा बच्चा अपने स्कूल में ये जिन्होंने गाना गाया और उसके टीचर ने वीडियो बनाया और टिकटॉक पर उसे फेमस कर दिया है। पूरे देश और पूरी दुनिया में ये धूम मचाता हुआ गाना। मगर यहाँ पे धूम मच रही है मुस्तकीम मुकादम की। एक मैच में बहुत ही खूबसूरत शानदार गेंदबाजी की बदौलत उन्हें मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजा गया था। इस मर्तबा बहुत ही शानदार स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक, सीधे बल्ले से खेला, बॉलर के सर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर। 6 करने की कोशिश की और छेड़खानी अगर करोगे तो सजा तो मिलेगी। और इसी के साथ योगेश बैक टू द पैवेलियन। यहां पे कितना जबरदस्त कवर किया है। 2 रन जरूर यहां पे मिले मगर तीसरा रन लेने की कोशिश में चूक गए और रनआउट के रूप में शुभम मैदान से बाहर आते हुए। सुमित भगत हम देख सकते हैं, नए बल्लेबाज ओमकार हरपाल स्ट्राइक एंड पर। इस अंतिम ओवर की एकमात्र गेंद बची है और रनों की संख्या है 28 रन, 28 रन ऑन स्कोर बोर्ड। अब सूरज गुरूब हो चुका है। अब हम देख सकते हैं वातावरण में नमी भी महसूस कर रहे हैं सभी खिलाड़ी।
अब यहाँ पे बड़े स्ट्रोक लगाना इतना आसान नहीं होगा। गेंदबाजों को सहायता करने वाली ये पिच मुहैया करवाई है, उसका फायदा उठाते हुए गेंदबाज मुस्तकीम। स्लॉग ओवर है, मगर स्लॉग ओवर में हर गेंद यॉक करी है उन्होंने। ये देखिए फिर से एक बार, मगर ओमकार ने आओ देखा ना ताओ और उस गेंद को खेल दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। हॅलो, अलिबाग संघाला विनंती करतो लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कारण बॅड लाईटचा सामना करावा लागेल. प्लीज कोऑपरेट करायचं आहे, सहकार्य करायचं आहे. तसेच शुभम 11 अंदोशी, आपण जर उशीर केला तर आपल्यासाठीच या ठिकाणी बॅड लाईट होणार आहे. त्याच्यामुळे आपण लगेच 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे आणि एक एक्स्ट्रा फलंदाज आपण स्क्वेअर लेग पंचांच्या इथे पाठवायचा आहे. तर सलामीची जोडी मैदानात आहे. स्ट्रायकिंग एंडला मित्रांनो सुमित धोंगडे आणि त्याच्या समवेत त्याला साथ देण्यासाठी येतोय तो म्हणजेच रजत मुंढे. पुन्हा एकदा इथे आलेले सर्व दिग्गज मान्यवर, तसेच या स्पर्धेचे केंद्रबिंदू, सर्व रसिक प्रेक्षक आणि त्या सर्व संघातील खेळाडू, या सर्वांचं मी निशांत पाटील फ्रॉम खानाव सहर्ष आणि हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. वल्टो मैदानाकडे प्रथम सत्राचा खेळ समाप्त झाला. त्यावेळेस निर्धारित 3 षटकांमध्ये अलिबाग संघानं 5 बाद 34 अशी धावसंख्या जमा केली. तर जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष्य आहे, ते म्हणजेच शुभम 11 अंदोशी संघासमोर. पहिला चेंडू घेऊन येतो विवेक शिलार. पहिला चेंडू या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील सुद्धा झाली होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव तर जमा केली. दुसरीचा प्रयत्न करणार का, आणि या ठिकाणी बॅलन्स पाहायला मिळत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा जरूर प्रयत्न केला आणि आता मात्र या ठिकाणी रनआउट स्वरूपात एक मोठी विकेट पाहायला मिळते. सुमित धोंगडे बॅक टू द पॅव्हलियन. कम ऑन डीजे. राज गोठणकर, गोठणकर घनसोली ठाणे जिल्ह्यातील हा खेळाडू आहे. आता आपण बघितलं समीकरण तर येणारे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. गोलंदाज विवेक शिलार पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फुलरलेनचा चेंडू होता, कार्पेट सहारे खेळून कॉलम मिड ऑफ मधून लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येणार, तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या आणि 2 धावांशी राज गोठणकर ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन करतोय आणि आपल्या संघाचं सुद्धा. आपण जर विचार केला तर पहिल्या 2 चेंडू मागे विवेक शिलारने आतापर्यंत 3 धावा मात्र खर्च झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे राज. फुलरलेनचा चेंडू या ठिकाणी जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न, झेल खाली स्वतः विवेक येतोय आणि आता मात्र राज गोठणकर बॅक टू द पॅव्हलियन. मित्रांनो, क्रिकेटसाठी हा आपण माहोल पाहू शकाल. जाती धर्म पक्ष भेदाने विखुरलेली मनं
आज क्रिकेटसाठी एकत्र येताना आपण दिसत आहेत. गावा शहरापुरता मर्यादित असणारा खेळाडू आज साता समुद्र पार गेलेला आहे. तिसरा खेळाडू लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे. मंडळाला मी विनंती करतोय, संघाला विनंती करतोय मंडळाच्या वतीनं लगेच आपण तिसरा फलंदाज पाठवायचा आहे. लोअर फुल टॉस तितका चांगला परफेक्ट फटका पाहायला मिळतोय. टायमिंग पाहायला मिळतोय. रजत मुंडेच्या बॅट मधून फ्लॅट 6 पाहायला मिळतोय. कम ऑन डीजे. डीजेच्या सुरात आई एकवीरा छत्रपती शिवाजी महाराज साईबाबांच्या गाण्यावरती ज्याने संपूर्ण दिवसभर आपल्याला सर्व रसिक प्रेक्षकांना अक्षरशः नाचवला असा डीजे योगेश याचं पुन्हा एकदा या ठिकाणी कौतुक करतोय. परफेक्ट टायमिंग बघ, त्या सिच्युएशनला जे गाणं सूट होईल तेच नेमकं वाजवण्याचा प्रयत्न करतोय. उलट मैदानाकडे आपण जर आता बघितलं तर धावस संख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 9. 2 विकेट्स मात्र गेलेल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय. प्रीतम बारी द मॅन फ्रॉम पालघर हा मात्र नॉन स्ट्रायकिंगला आहे. स्ट्रायकिंगला रजत मुंडे ज्याच्या बॅट मधून आपण एक जबरदस्त ऑफलातून फटका बघितला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच वेळ हवेत. स्वतः गोलंदाज विवेक शेलार जातोय झेल खाली आणि आता मात्र रजत मुंडे बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. पहिल्याच 5 चेंडूचा आपण विचार केला तर 5 चेंडू मागे विवेक शिलारने 9 धावा खर्च केल्या. मात्र 3 गड्यांना माघारी परतावं लागलं. आणि आता मात्र आपण समीकरण बघितलं तर आता मात्र येणारे 26 धावेची गरज आहे. 13 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. स्ट्रायकिंग एंड फलंदाज प्रीतम बारी. नॉन स्ट्रायकिंगला आहे मित्रांनो फलंदाज मयूर वाघमारे. एक बिग बॅटल आहे. शेवटल्या चेंडूपर्यंत सामना कोणाच्या बाजूने जाणार हे नक्कीच सांगणं आता मात्र कठीण झालेलं आहे. आता मात्र चेंडू कुठे स्पॉटवर बाहेरच्या दिशेने जातोय. पंचांकडे कोणत्या प्रकारचा इशारा येत नाहीये. षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपल्याची घोषणा येते. आणि आता आपण समीकरण बघितलं तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावेची गरज. म्हणजे आपण प्रति षटकाचा विचार केला तर 13 धावेची गरज आहे. ती म्हणजेच शुभम 11 अंदोशी संघाला. सर्व रसिक प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छितो की या सामन्यामध्ये शेवटल्या चेंडूपर्यंत हा सामना कोणाकडेही सुद्धा जाऊ शकेल. कारण आपण अगोदरचे जे सामने बघितले, जे सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं फलंदाजी असेल गोलंदाजी असेल अप्रतिम या ठिकाणी प्रदर्शन झालेलं आहे. आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज असताना षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज सलमान सिद्दीक द मॅन फ्रॉम रोहा. लगेच सामना स्टार्ट करायचा आहे. मी फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती करतोय आपण जास्त वेळ मात्र घ्यायचा नाहीये. ऑन साइड आपण क्षेत्ररक्षण पाहू शकाल. एक लॉंग ऑन आहे. त्याचप्रमाणे एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेने रवाना होतोय. एक क्षेत्ररक्षक आपण बघितला तर शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग लेग सुद्धा पाहायला मिळतोय. ऑफ साइडला आपण बघितलं तर एक लॉंग ऑफ आहे. त्याचप्रमाणे एक डीप एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर डीप कव्हरला आहे. आणि एक क्षेत्ररक्षक जो आहे तो गल्ली रिजन मध्ये थांबलेला आहे. आणि एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन. हे क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. उलट मैदानाकडे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावेची गरज आहे. स्ट्रायकिंग एंड फलंदाज आहे मयूर वाघमारे. हॉरिझॉन्टल बॅटनी जबरदस्त अफलातून फटका. शॉर्ट ऑफ केले चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून दणदणीत षटकार. दादा जे रसिक प्रेक्षक जे परतीच्या मार्गाला लागले होते ना ते परत फिरून आलेले आहेत. कारण या ठिकाणी या मॅच मध्ये टर्निंग मोमेंट आलेला आहे. मयूर वाघमेरेच्या माध्यमातून एक षटकार आल्यानंतर या सामन्यामध्ये संपूर्णतः वापसी केलेली आहे. ती म्हणजे शुभम 11 अंदोशी संघानं. आपण आता समीकरण बघितलं तर येणारे 11 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे.
पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, जोरदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जे रसिक प्रेक्षक आहेत ना, त्यांना वाटत असेल की हा सामना AB अलिबाग संघाकडे जाणार आहे. तर या ठिकाणी लगेच दोन जे षटकार लगावले ना, सामना पूर्णपणे आता चेंज झालेला आहे. आता आपण समीकरण बघितलं तर येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. सलमान सिद्दीक याला मात्र आता आपल्या गोलंदाजीवर थोडंसं इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. लाईन लेंथमध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गुडले स्पॉट ऑन थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला. बॅक टू दी बॉल खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज मयूर वाघमेरेचा, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. आता आपण समीकरण बघितलं तर येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. प्रत्येक निर्धाव चेंडू हा अलिबाग संघाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे, परंतु अंदोशी संघाला मात्र बॅकफुटवर घेऊन जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका घालण्याचा प्रयत्न. पंचाकडून 9 चेंडूचा इशारा आलेला आहे. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत आणि 9 चेंडूचा सुद्धा पंचांकडून इशारा आलेला आहे. अतिरिक्त 1 धाव देखील खर्च केलेली आहे आणि या चेंडूवरती एकंदरीत 3 धावा मात्र जमा होतील. आणि आता समीकरण इक्वेशन थोडंसं सोपं झालेलं आहे. आपण आता जर बघितलं तर जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. येणारे चेंडू असतील 9 चेंडू आणि 11 धावेची गरज. सलमानला आता मात्र कष्ट करावे लागतील. आपण जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू निर्धाव टाकला होता, चौथा चेंडू आता मात्र 9 फेकलेला आहे आणि त्या 9 चेंडूवरती 2 धावा मात्र घेतलेल्या आहेत. आता आपण समीकरण बघितलं तर येणारे 9 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख अप्रतिम षटक फेकलं होतं गोलंदाज विवेक शेलारने, ज्या षटकामध्ये 3 विकेट्स मिळून 9 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत महागडा ठरतोय सलमान. लोअर फुल टॉस, चेंडू बऱ्याच वेळ हवेत. विवेक शेलार येतोय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलेला आहे. फलंदाज मात्र बाद होतोय. या ठिकाणी फ्री हिट नाहीये, लक्षात घ्या, फ्री हिट नाही आहे. मयूर वाघमारे आता मात्र तंबूत परततोय. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज होतंय. येणारे 8 चेंडूवर जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 11 धावा हे दोनही चेंडू जर निर्धाव निघाले तर नक्कीच अलिबाग संघाची या सामन्यामध्ये वापस होईल. परंतु या जर 2 चेंडू मागे एका षटकार लागला किंवा चौकार लागला 2 चेंडू मागे, तर खऱ्या अर्थानं पूर्णतः वापसी करेल तो म्हणजे चांदोशी संघ. तिसरा फलंदाज देखील मैदानामध्ये पाठवायचा आहे. सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक आहेत या सामन्याबरोबर आमच्याबरोबर जॉईन झालेले आहेत. त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. एक अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आपण सामना पाहतोय. फिल्डिंगवाल्यांना विनंती असेल आपण सामना फास्ट घ्यायचा आहे. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे मुस्तकीम मुकादम. षटकातील पुढील चेंडू सज्ज होते गोलंदाज पुन्हा एकदा सलमान. पुन्हा एकदा फुलर लेचा चेंडू होता. लोअर फुल टॉस, चेंडू कार्पेट सारी येतो लॉंगॉन क्षेत्रामध्ये. शुभम जाधव पकडेल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहे. अशा वेळेला आपण जर अशी मिस्टेक केली तर कदाचित पराभवाचा सामना करावा लागेल. ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच धाव होती, या ठिकाणी जो आपण थ्रो बघितला तो चुकीच्या एंडला झाला आणि त्या कारणास्तव फलंदाजांनी 2 धावा मात्र घेतलेल्या आहेत. चांगला आय कॉन्टॅक्ट दोनही फलंदाजांचं पाहायला मिळते आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या आपण बघितलं जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 26 धावा लागते धाव फलकावरती. स्ट्राइक एंडला आहे प्रीतम बारी. ज्या प्रीतम बारीने सुप्रीमो चषकामध्ये एक अप्रतिम खेळी केली होती. एक जबरदस्त अफलातून त्या मोठ्या स्पर्धेमध्ये फलंदाजी केली. आज खानावच्या मैदानावरती खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय सलमान. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कार्पेट सहारे चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये येतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न थोडासा थ्रो या ठिकाणी लेझी पाहायला मिळतोय. 2 धावा तर झालेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर 28 धावा, 28 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 2 षटकाची सांगता. लगेच तिसरं षटक घ्यायचं आहे. थोडंसं कोऑपरेट करायचं आहे अलिबाग संघ. आपण
येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 7 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. अजिबात टीम मिटिंग घ्यायची नाही. पंच आपणास विनंती करतो की आपण लगेच या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावायला सांगायचं आहे. जास्त वेळ घेतला तर कदाचित जी कारवाई होईल त्याला सामोरं जावं लागेल. मी दोनही संघांना विनंती करतोय, खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाला येणारे 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजाला आपण अलिबाग एक्सप्रेस या नावाने संबोधतो, जो गोलंदाज मित्रांनो अलिबाग प्रीमियर लीग मध्ये ज्याची सर्वात जास्त किंमत लागलेली आहे असा सूरज पाटील अलिबाग एक्सप्रेस या ठिकाणी षटक क्रमांक अंतिम घेऊन आलेला आहे. ज्या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. 6 चेंडू आणि 7 धावा. सामना स्टार्ट होतोय. स्ट्रायकिंग एंड फलंदाज आहे मुस्तकीम मुकादम. चला वेळ घ्यायचा नाहीये, सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. पहिला चेंडू. सूरज मात्र सज्ज होतोय. पहिला चेंडू गुडलाईन स्पॉटवरून बाहेरच्या दिशेने गेलाय. पंचाकडनं स्वराई चेंडूचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धाव मात्र जमा होते आणि एका धावेच्या मदतीने आपण आता समीकरण बघितलं तर आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. 6 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र गुडलाईन स्पॉटवरून चेंडू बाहेरच्या दिशेने गेले. पंचांकडनं दाद मागण्याचा प्रयत्न केलाय. पंचांच्या निदर्शनास हा चेंडू लीगल आहे आणि आता मात्र समीकरण बघितलं तर येणारे 5 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. या सामन्यामध्ये शेवटल्या चेंडूपर्यंत हा सामना कोणाकडे जाणार हे प्रेडिक्शन लावणं फार कठीण होऊन गेलेलं आहे. बरेच रसिक प्रेक्षक आपण पाहतोय. हा सामना अतिशय जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बराच वेळ हवेत आहे. विवेक शेलार येतोय झेल खाली आणि आता मात्र विवेक शेलारच्या माध्यमातून आपण एकंदरीत यासिन सर 3 झेल जे बघितले ज्याने अचूक टिपले आणि आता मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ट्विस्ट आलेला आहे. मॅच पुन्हा एकदा टर्न करण्यामध्ये यशस्वी झालाय. 4 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. चला टीम मिटिंग घ्यायची नाही, वेळ घ्यायचा नाही अजिबात. मला मंडळातर्फे सूचना येते ते फॉरवर्ड करण्याचं काम करतोय. आपण जास्त जर वेळ घेतला तर कदाचित जी कारवाई होईल त्याला मात्र सामोरं जावं लागेल, कारण बॅड लाईटचा सामना करावा लागतोय. येणारे 4 चेंडू आणि 6 धावा. आपण या संपूर्ण षटकाचा विचार केला तर येणारे 6 चेंडू मागे 7 धावेची गरज असताना आता मात्र इक्वेशन चेंज झालेलं आहे. येणारे 6 चेंडू 4 चेंडू आणि 6 धावेची गरज. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट फाइंडिंगच्या दिशेने एक धाव तर झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का? दुसरीचा प्रयत्न केलेला तर आहे आणि आता मात्र विशाल आपली विकेट आहे ती मात्र सॅक्रिफाईस करतोय, देतोय आणि स्ट्रायकिंग एंडला पुन्हा घेऊन येतोय तो म्हणजेच मुस्तकीम मुकादमला. प्रीतम बारी. लगेच फलंदाज यायचा आहे. आता येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा. दत्ताराम चेरकर, सन्मान्य दत्ताराम चेरकर यांच्याकडून षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाइंडिंगला पंकज जाधव आहे. या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू. या सामन्यामध्ये अतिशय रोमांचकता यायला पाहिजे. एकदा सामना जर आवडला असेल ना तर सर्व रसिक प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या सामन्यासाठी. जबरदस्त अफलातून सामना. 2 चेंडू आणि 5 धावेची गरज. निशांत, इथे सर्वात जास्त बोली सूरजवरती का लागली हे आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडू आणि 5 धावा. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. शॉर्ट हरमॅनला फलंदाज आहे. फलंदाज आता मात्र प्रीतम बारी. बॅक टू दी पवेलियन. मित्र हो, विश्वास बसणार नाही. 6 चेंडू मागे 7 धावेची गरज असताना आता आपण इक्वेशन बघितलं तर येणारा 1 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला संकेत पाटील. मोरबी गावचा हा खेळाडू संकेत पाटील.
जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा वाजवायच्या आहेत अलिबाग संघासाठी 6 चेंडू मागे 7 धावेची गरज असताना सूरज पाटील अलिबाग एक्सप्रेस पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार